हॅलो हाय नमस्कार। तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे, मनापासून स्वागत आहे। तर आजचा माझा रुटीनचाच आहे हा ब्लॉग। तर मी आज कुठे जाणार आहे, काय करणार आहे, त्याच्या अगोदर माझी तयारी झालेली आहे आणि घरातलं पहिला आवरून नंतर बाहेर जाणार आहे। तर हेच की थोडंफार काम राहिलं आहे बाकी। तर ह्याने बघा, श्लोक आज संडे असल्यामुळे श्लोक झोपून आहे आणि त्याची तब्येत पण ठीक नाही आहे। सोनू पडशील पडशील, बरं वाटते का? हां बरं वाटते। तर हे बघा, मी रात्री श्लोकला हे पाणी दिलं आहे। हे पाणी आहे आणि त्याच्यामध्ये मी ओवा टाकले आणि थोडं अद्रक टाकले, जेणेकरून थोडं त्याला बरं वाटावं म्हणून। आणि मी हे मध घेतलं होतं रात्री, हे बघा हनी। तर त्याच्यामध्ये मी 1 चम्मच घेऊन मी त्याला हळद दिला आहे। तर ते हळद दिलं आणि त्याच्यामुळे त्याला थोडं बरं वाटलं आणि नंतर हे गरम पाणी दिलं मी। आणि हे असंच दिलं ना सकाळचं, तर ते पण खूप बरं आहे। आणि ह्याच्यामध्ये अजून जर असलं तर अडूळसा पण टाकलं ना तर अजून खूप उत्तम आहे ह्याच्यामध्ये। तर मी हे ते मोस्टली हेच देते श्लोकला, कारण थोडा फरक पडतो ह्याचा। तर आता हे माझं सगळं किचन वगैरे साफ करून घ्यायचं। त्याच्या अगोदर मला थोडंसं भात डाळ वगैरे करून घेतलं की मग नंतर सुरुवात करायची आहे कामाची। माझं घर जरा आवरायचं आहे बघा, हे घर आवरून जरा लादी वगैरे पुसून वगैरे घ्यायचे। हे बघा, हे रात्री आले पार्सल। मी ऑर्डर केले 6 दिवस अगोदर, त्याच्या अगोदर ते काल आलं पार्सल। दाखव सोनू, बॉक्स दाखव कुठला आहे ते। हे बघा, हे खूप छान आहे आणि आता आपण ट्राय करून बघूया कसं ते। खोल। मी ॲडमध्ये पण खूप बघत होते, म्हणून मी हे ऑर्डर केलं आहे।
तर हे आपल्याला पडलंय 169 रुपीजला. हां, आणि ह्याच्यामध्ये बघा हा असा बॉक्स आहे प्लास्टिकचा. हे हा स्पंज दिलाय. हा असा बॉक्स आहे. आणि हे आपल्याला इथे होल आहे. इथे आपल्याला हे लिक्विड टाकायचं आहे. इथून भरून नाही हे का नाही. हां, ह्याच्यामध्ये टाकायचं आहे लिक्विड. आणि हे आपल्याला असं उलटं हे असं टाकून आपल्याला हे म्हणजे हे प्रेस केलं की साबण निघणार. म्हणजे जास्त वेस्टेज होणार नाही काय नाही, कारण लिक्विड आपण कधी जास्त पडतं तर कधी कमी पडतं त्यामुळे. तर हे बघा 2 दिवसापूर्वी मला हा ब्लाऊज आला आहे. तर हा मला 2 दिवसात द्यायचा आहे असं. तर ती मला बोलली 2 दिवसात मला रेडी करून द्या म्हणून. म्हणून ठीक आहे. मग तो कसा होता ब्लाऊज, हा ब्लाऊज आहे ना तिचा पहिला शिवलेला होता, तो खराब झालेला आणि तिला तो होत नव्हता. मग तिने साधा पीस आणून आणि साडी चांगली असल्यामुळे ती साडी पण फेकू नाही वाटत होती. तर तो साधा ब्लाऊजवरती मॅचिंग होण्यासाठी तिने मला एक आयडिया दिली की मला ते ब्लाऊजची लेस लावून ह्या ब्लाऊजला करायचं आहे पॅटर्न. तर मला तसं करायचं होतं. तर तो एक ऑर्डर आली होती. तर मी आत्ता कटिंग करणार आहे आणि नंतर मी घरी आल्यावरच मी ब्लाऊज शिवणार आहे. तर हा असा आहे ब्लाऊज. तुम्हाला मी दाखवणार आहे घरी आल्यावरती की ब्लाऊज कटिंग करून मी तो शिवून कसा घेणार आहे. ते पॅटर्न पण दाखवणार आहे. साधा आणि सिंपल आहे. बोटनेक सांगितलं आहे तिने मला आणि लॉंग हात सांगितलेले आहेत. तर आपण बघूया नंतर. तर त्या अगोदर आता मी तयारी करायला सुरुवात करणार आहे. सुट्टी असते मुलांना पण, ट्युशनची बी गडबड नसते सकाळची. आणि मग पाण्याचा नंबर पण नास होता. झालं पाणी तुझा भरपूर मिळालं. टाइम आपल्याला कधी मिळतो. छोट्याशा एवढ्याशा जागेमध्ये हे बघा, एवढ्याशा जागेमध्ये त्यांनी 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर मध्ये 2 सेंटीमीटर नाही 2 फूट 2 फूट मध्ये आणि किचन हे एवढं 10 बाय 10चा पण नाही. 10 बाय 10ची रूम आहे. 10 बाय 8ची रूम आहे. 10ची पण नाही.
नंतर मी फ्री होते तर आम्ही आता फायनली मम्मी, मी, प्रियंका, माझी बहीण तर आम्ही मामाकडे आलो आहे. तर माझा मामाचा मुलगा आणि सून तर वहिनीची वडभरणी असल्यामुळे तर आम्ही हा कार्यक्रम इथे आलो आहे कार्यक्रममध्ये. तर हे बघा इथं खूप डेकोरेशन खूप सुंदर आणि छान केलं आहे आमच्या बालांनी आणि त्याचं लुक पण खूप सुंदर आहे दोघांचा. तर हे बघा त्यांना खूप खूप शुभेच्छा, त्यांच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन. तर आता मी वहिनीची वटी भरून घेते कारण कार्यक्रमाला आता सुरू झाले आहे. तर नाही म्हटलं सगळे एकदम In the heart of ताई इकडे बघा नंतर Mumbai, इकडे lies a बघ. society that's not just made of bricks and walls, but of generations, emotions, and memories. A place where children F61, which was owned by my grandfather when my father was just about 6 months old. Since 22 years I am in this building, each and चला दोघांपैकी एक कोणता तरी कुठला हा पाहिजे मग उचला घ्या, ना. दोघांनी पण घ्या. लॉक किया जाए हे लाजू नका घ्या. पेढा तुमच्या दोघांचाच आहे, खावा तुम्ही. दादा दाखव. तर फायनली आता कार्यक्रम पूर्ण झाला आहे. खूप व्हिडिओ आणि फोटो सगळे खूप काढले आहे. तर तुम्हाला मी दुसरा पण व्हिडिओ पाठवणार आहे डोहाळेचा. तर मी आता फायनली घरी निघाले आहे कारण खूप काम पेंडिंग आहे. मला ब्लाऊज पण अर्जंटली द्यायचा आहे, त्यासाठी मी जरा लवकर आले आहे. तर हे बघा माझा ब्लाऊज पण मी अर्धा ते 1 तासात मी पूर्ण केला. नंतर जेवण वगैरे करून घेतलं कारण मला दुसरीकडे पण जायचं होतं 8:30-9 वाजता हळदीकुंकवाला. तर मी हे पहिलं काम करून घेतलं कारण आमच्या एरियामध्ये हळदीकुंकू होता महिलांचा. तर मी जरा पटापट आवरून घेतलं आणि ब्लाऊज शिवून घेतला. पण ब्लाऊज शिवून घेतल्याच्या नंतर ते कस्टमर काय आलं नाही, पण माझा ब्लाऊज पूर्ण झाला असल्यामुळे थोडं मला टेन्शन नाही आलं की दुसऱ्या दिवशी जरी ब्लाऊज घ्यायला आली तर मी देऊ शकते. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तो मला कमेंट करून सांगा आणि काही चुका असतील ते पण सांगा. तर चला तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तर तुम्हाला मी डोहाळेचे पण व्हिडिओ पाठवणार आहे. तर खरंच तुम्ही बघा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर चला बाय बाय.